पहिल्या अशा कॉलेजला बसून रडायच्या गोरोबा काकाच्या पत्न्या. दिवाळीला आल्या आणि माई पैसे रड्या. माय कशाला शपथ घातलीस तो? पहिलीचे जसे पाडे तसेच मय झाले. माय का असा आगावपणा केलास? अगं म्हणली बसा, इथून गेल्या उद्या गाडगे तयार करायला लावा आणि संध्याकाळी थकून झोपलं की त्याच्या हाताशी अंगाव घ्या. गोरोबा काका संध्याकाळी झोपले. रात्रीच्या 1 वाजता झोपीत असताना दोन्ही पत्नीने अंगावर हात घेतले. पंढरपुरातला दर्जा सांगायलो. का तुकोबर आहे पंढरपूरला जाण्यासाठी सांगतात. 3 वाजता जाग आली. काकड्याचा प्रसंग सुरू झाला. गोरोबा काकान उठून पाहिलं तर दोन्हीकून 2 पत्न्यांना अंगा स्पर्श पत्नीला झालाय. पांडुरंगाची शपथ वाटली. खांबाला तलवार अडकिली महाराज आणि उसाचे शिपले काढाव तसे दोन्ही हात तोडे. कडकडीत वैराग्य होते. धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, हे धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, हे धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, कडकडीत वैराग्य. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, तोडी येले कर आणेसाठी. खांबाल तलवार बांधली आणि उसाचे शिपले काढत तसे असे दोन्ही हात तोडून टाकले. गोरोबा काकाल भजनाचा नाद, भजनाशिवाय आनंद नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. कलियुगात 2च गोष्टीला महत्व सांगितलं महाराज, अन्नदान आणि भजन. बाकीच्या गोष्टीला किंमत नाही कलियुगात. 2 गोष्टी फक्त, एक अन्नदान आणि दुसरं भजन. एका माणसानं मला यज्ञाला बोलिलं. आम्ही 55,000ला वास्तू शांती घेतली. 10-15 ब्राह्मण, मी एक. त्याच्यात 51 किलो तूप जाळलं. 3 कर्म होते त्या घरामध्ये. 51 किलो तूप जाळल्याच्या नंतर 5व्या दिवशी आम्ही घरातून बाहेर निघलो. ती बाई पाया पडली, महाराज 51 किलो तूप घरासाठी जाळलंय, काय आम्हाला पुण्य? म्हणलं बाई खरं सांगू का, मी आधी दक्षिणा घेतली बोललो. आधी नाही म्हणलं बाई, आधी नारळ बुक्का लाव, मग सांगतो तुला किती पुण्य आहे म्हणून. 51 किलो गावरान तूप जाळलं. दक्षिणा गिक्षणा घेतली. बाईला सांगितलं, बाई सांग तुला किती पुण्य. वरच्या धुपन, खालच्याला कोळशेन, तुला अंगुठा. मी 51 किलो तूप जाळलंय. बाई तो 51 किलो तूप जाळलंस पण एकही पात्र जीव घातलं नाहीस. कलियुगात सर्वात मोठी ताकद आहे अन्नदानाला. सांगू तुम्हाला पात्रता. एखाद्या महाराजाला वरपंगीला जर एखाद्या बाईनं, येतेत ना महाराज आमच्यात, आणि बाया फसत्यात. ज्याची कथा ऐकायली त्याची मंडळी फसली. खोट्या महाराजाला आईसाहेब फसल्या ना, सीता आईसाहेब, तर तुमची काय कथा आहे माय? एका खोट्या महाराजाला फसून 100 रुपये बाईने दिले. त्यानं 34 रुपयाच्या 2 बाटल्या पेल्या. 34लाच येते ती आपली देशी. कालच्या 31 डिसेंबरला पोराने विदेशी पेली. अरे म्हणलं तुम्ही भारताचे दुश्मनीच चोट्टे आहोत. दुसऱ्या देशातली दारू पेल्यावर दुसऱ्या देशाला उत्पन्न चाललंय, तुम्हाला प्याचित तर निदान देशी तरी प्या ना. कारण या भारत देशाला तरी त्याचं उत्पन्न होईल, कशाला विदेशातली प्याता. 34 रुपयाच्या 2 बाटल्या पेल्यान घरी जाऊन बायका पोरायला मारलं. पैसे देणाऱ्या बाईला पाप. द्रव्य पात्र पाहून द्यायचंय, त्याच्यासाठी एक प्रमाण. सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून.
देवाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून अन्नदान देत असताना कोणालाही द्या पाप लागत नाही, पण पैसा देत असताना पात्र बघायचंय. आपण दिलेल्या दक्षिणात याचा काय व्यवहार चालू आहे याचा दर्जा बघायचा आहे. अन्नदानासारखं पुण्य नाही, नामासारखं पुण्य नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उधरिले मुक्त केले राक्षसा. दोनच काम कलियुगात श्रेष्ठ. नामाची ताकद. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी एक ओळी खर्च केली. नित्य राम नाम गरजे वाणी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, सवे यम पायवंदी. यम सुद्धा पायवंदितात महाराज. नामधारकाची ताकद. गोरोबा काकाच्या लक्षात आलं आपलं भजन बंद झाले. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. कीर्तन चालू. कीर्तनात सगळे लोक नाचायलेत, टाळ्या वाजवायलेत. गोरोबा काकाच्या डोळ्याला पाणी आलं आणि जोरात गजर केला. पांडुरंगाच्या नावाचा हातवरी केल्याबरोबर तात्काळ त्या देवाचं चिंतन केलं की थोटकाला कर फुटले महाराज. तो कोबराय सांगतात हात कापले वैराग्यासाठी महाराज. पण त्या पंढरपुरातल्या देवाच्या नावाचा गजर केल्याबरोबर तुटलेल्या तुकड्याला पुन्हा हात तयार झाले. ही हात देण्याची पात्रता पंढरपुरातल्या देवाची. मग पंढरी सिजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी सिजारे आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार. आता सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसार, पंढरीची दारे आल्यानो संसार. पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा, वेशीची आवडे वाट पाहे उभा, वेशीची आवडे. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा, भेटीची आवडी वाट पाहे उभा, भेटीची आवडी. एका साधूला तुटलेले हात पुन्हा परत देण्याची पात्रता ज्या देवात हे तो देव पंढरपूरचा आहे. पंढरी सिजारे आल्यानो संसारा. बरं अजून काय त्या पंढरपुरात? पंढरपुराच्या वाटाला लागलं की माणसाचा अभिमान शिल्लक राहत नाही महाराज. बाकीच्या तीर्थाला गेलं की अभिमान आहे. काशीहून चारीधाम करून आलेला माणूस तिथून आले की इकडच्या गरीबाच्या म्हाताऱ्याला उकरीत पायन माया पोरायन 2 लाख रुपये खर्चिले. अजून एक दर्जा सांगतो काशीचा. ज्यानं एकदा काशी केली का त्यानं कोंबड्यावानी उरफाट्या उड्या हाण जाऊ नका. काशी 6दा करावं लागतील, रामेश्वर 5दा करावं लागते. त्यानं बाजारात सांगायचं आमची काशी झाली. एकदा 2दा करणाऱ्याने शहाणपणा करायचा नाही. मी शास्त्र वाचून तुम्हाला सांगतो. वक्त्यानं स्वतःच्या मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे.
वाराणसी स्थित षष्टा जायते ऋतुजनतीत क्रिया रे भास प्रिया नक्त त्रिकट त्रिकटती जम्बोदीपा प्रिय जघिन्य रे भास प्रिया नक्त का संविभासितम त्रित त्रिकट च धासावितो नक्त नक्त नती भास प्रिया नानी रामेश्वर स्थित पिंड रे 6दा काशीन 5दा रामेश्वर एकदा दोनदा केल्यान पावत नाही. तुकोबाराने विचारलं तुम्हाला भगवान शंकर आवडत नाहीत का? महाराज म्हणले आवडते. मग का ज्योतिर्लिंगाला जा वाटत नाही? 12 ज्योतिर्लिंगाचा मालक रोज सकाळी पंढरपूरला येतो म्हणले. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता, डमरू घेऊन आला गिरजेचा कांता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता. रंभादिक नाथ देव उभ्या जोडून हाता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता. रंभादिक नाथ देव उभ्या जोडून हाता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता. रोज सकाळी त्रिशूळ डमरू घेऊन भगवान शंकर येतात. सुरवराची दाटी उभी जोडून हात. नुसती शंकर नाही तर 33 कोटी देवता सुरवर म्हणजे देव महाराज सर्व पंढरपूरला येतात. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात, हे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. 12 ज्योतिर्लिंगाचा मालक काशी विश्वनाथ रोज पंढरपूरला येतात महाराज. आणि मग इथं आल्या विश्वनाथाचं दर्शन घेतो. तिकडे जायचं कशाला? इथे जर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पंढरपूरला मिळतं ही पात्रता. म्हणून पंढरीची जारे आल्यानो संसारा. पंढरपुरात गेलं की अभिमान राहत नाही. अजूनही तुम्ही चारीधामला जा, तिथं तुम्ही कोणी तुमच्या पाया पडते का? अद्याप नाही. पण पंढरपुरात वयाची मर्यादा नाही. पंढरीच्या लोका नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरपुरात गेलं की अभिमान शिल्लक राहत नाही महाराज. आणि ज्याचा अभिमान गेला, तुकोबाराय सांगतात, ज्याच्या अंतकरणातला अहंकार गेला तो देवच झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि अहंकार जाण्याची ताकद फक्त पंढरपुरात आहे महाराज. म्हणून पंढरीची जारे आल्यानो संसारा. अभिमानच शिल्लक राहत नाही महाराज. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. एवढी अवस्था पंढरपुरातली पात्रता आहे. आमच्या इथले एक फुगीर द्वादश करीत होत. 10 किलो गव्हाचा शिरा करायचं, 10 किलो तांदळाचा भात करायचं आणि 1.5 किलो डाळीच्या पिठाची कढी करायचं. फुगीर होत. एकादशी 24, वारकरी संप्रदायाचे 29 उपवास आहेत. 24 एकादशी आणि 5 परवाने येतात. एखादा जरी एवढे उपवास धरीत नसेल आणि गळ्यात टाळ घालून भजन करीत असेल तर त्याच्या इतका कसाही जगात कोण नाही. विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्याचा दर्जा सांगतो. हरिपाठातले 27 अभंग, काकड्याचे 218 अभंग पाठ असावा आणि तीर्थावळी पूर्ण पाठ असावा. त्यांना म्हणायचं मी वारकरी. ज्याचा हरिपाठ रिवश येतो ते म्हणून तुम्ही शास्त्री. येडा आहे का? आचार्य, पंडित, शास्त्री, विद्वान कोणाला म्हणावं त्याचा काही मिळत नाही. आमच्या पत्रिका रस्त्यान जर पडल्यान त्या चित्रावर कुत्र्याला लगी करायची तर ते म्हणतं नको बापा, हे शास्त्री कामाचाच नाही. कोणाला म्हणते शास्त्री माहिती तुम्हाला? कंठो जायते संस्कृता शास्त्रो मध्वानी पियुषते अमृता सदैश्वी कान्नत्रया इति नाम शास्त्री. ज्याला बघितले वखरे येते त्यांना म्हणा मी शास्त्री. साहीच्या साही शास्त्रातले श्लोक त्याला पाठ असले पाहिजे, त्याचं नाव शास्त्री. आचार्य कोणाला म्हणायचं? याज्ञिकी कोणाला म्हणायचं? व्याख्या येतात. कोणाला राग आला ते येऊ द्या, पुढच्या वर्षी बोलवायचं नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी शासनाचं पिल्लू. विठ्ठल विठ्ठल. कोणाला म्हणायचं याज्ञिक? वेदशास्त्र संपन्न कोणाला म्हणायचं?
याज्ञिकी कोणाला म्हणायचं? 9 फुटाच्या अंतरावर ब्राह्मण बसवायचा. यज्ञाचा कुंड 9 फुटाच्या ब्राह्मणाच्या दोघाच्या मधला अंतर असावा. ज्याला यज्ञावर बसायचं त्याच्या नावानं